श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः। राक्षसांची दीर्घ मणी पडली जे कोणी त्याच्यावरची राहिली की माहितीच आहे तू राहिलीवरची हा बरोबर काय झालं? श्रीराम श्रम पंचवटी राखुनी दे कुणी आपल्या दृष्टी मारिल्या राक्षसांच्या कोटी तेने पोटी दचकला। असो पांडुरंगा करू प्रथम दमना दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दस्तू का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पद करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे की राजा रावणाने केलेला प्रयत्न त्या प्रयत्नाला यश प्राप्त व्हावं म्हणून राजा रावणाने असणार सुरुवात केलेल्या प्रयत्नाला की ध्यास लागलेला सीतामाऊलीचा ती परिपूर्णता करायचं म्हणून राजा रावण पंचवटीच्या ठिकाणी आलेला आहे। आपल्या डोळ्याने पंचवटी राजा रावणाने बघितली लागूनच बघितली। पंचवटीकडे जात असताना वाटेत त्याला विचित्र असं दृश्य दिसू लागलं। अनेक प्रकारचं काही काही दिसू लागलं। राक्षस पडलेली दिसू लागली। घाबरला राजा रावण आणि घाबरून पुढे काय दिसलं अजून राक्षसांची दीर्घ मणी पडली दे कोणी करवंडी मारीचा अत्यंत हडबडी खादवी चेंडी भयभीत बागडवमच्या तगडवम राक्षसांची प्रेत राजा रावणाने बघितली। राजा रावण दचकला घाबरला म्हणला काय खरं नाही। त्याच्या पाठीमागे मारीची मामा हळूहळू चलत होता। मारीची मामाने भली मोठी असणारी ढिगाऱ्याच्या ढिगाऱ्या राक्षसांच्या मड्याचं बघितलं। डोक्याला छातला डोकं खांदवायला लागला म्हणला आता आपलं बी काय खरं नाही। आधीच श्रीरामे भयभीत त्यावरी दे कोणी राक्षस घात मारीत चळचळा कापत ते राक्षसातंक श्रीराम राक्षसांचा अंत करणारे प्रभू रामचंद्र हे असणारा मारीची मला माहिती होतं म्हणून तर आधीच प्रभू रामचंद्रला घाबरत होता। घाबरत तरी सुद्धा पंचवटीच्या ठिकाणी मारीची मामा आलेला आणि सारखं घाबरायला लागलं। इकडून तिकडून खसफस फसफस वाजलं की प्रभू रामचंद्र आलं काय की असं मारीची मामाला वाटू लागलं। दे कोणी राक्षसांचे खंजन मारीचा सोये रावण अत्यंत देऊनी सन्मान त्याचे चरण दृढ धरिले। मग अशा राक्षसांची प्रेत मारीची मामाने बघितली आणि राक्षसांबरोबर झालेलं प्रभू रामचंद्राचं असणारं युद्ध आठवलं असेल त्याला डोळ्यापुढे आठवलं असेल कसं मारलं असेल कशी एवढी माणसं एकट्या माणसाने एवढी मारली। मारीची मामा घाबरला घाबरून राजा रावणाचं पाय धरायला लागला आणि पाय धरून काय म्हणू लागले सीता हरणाती निर्वाण कुंडले स्वामी सेवकपण कृपा करून आपण जानकी हरण साधावे म्हणू लागला का पाया पडला आणि पाया पडून म्हणू लागला आता तुम्ही मालक माझे मी तुमचा असणार कामगार म्हणले असणार आता निर्वाणीचं शेवटचं काम माझ्या हातून तुमचं सीतामाऊलीला पळवून नेण्यासाठी मदत करणं तर आता शेवटचं काम आहे मालक या करून घ्या उरकून। मारीची मामा राजा रावणाला म्हणू लागले ज्या लागी आमचे आगमन ते कार्य तो साधावे आपण दावनिया माया मृगमोहन सीता हरण मज साधी। मग राजा रावण बी म्हणू लागले मारीची मामाचे बी पाया पडले ते बी पाया पडले आणि पाया पडून म्हणले आपण ज्या कार्याला आलेलं आहे ज्या कामाला आलेलं आहे ते काम घ्या पटपट उरकून घ्या म्हणले। लवकरात लवकर तुम्ही मायावी असणारा कृत्रिम डुप्लिकेट हरिण बना आणि आपलं काम साधावी सीतामाऊलीला पळवून नेतो असं राजा रावण म्हणू लागले। ऐकोनी रावणाचे वचन मारीच मने आले मरण श्रीराम बाणे देता प्राण ते आपण अति धन्य। बना हरिण लवकर आपल्या कामाला सुरुवात करा म्हणलं। मारीची मामा घाबरले म्हणले आता संपलं आपल्याला मरण आलं पण असू द्या म्हणले चांगल्याच्या हातून मरण येणार आहे। राजा मग अशीच म्हणला असं मारीची मामा राजा रावणाच्या हातून मिळत तर नरकाला जाते बरोबर रामचंद्राच्या हाताने मिळत तर साईची मुक्ती मिळते म्हणून आपण धन्य आहोत म्हणले असणार। जगात आपण नशीबवान आपल्याला प्रभू रामचंद्राचा बाण लागणार आणि आपण मरणार। अंती करी जो राम स्मरण तो स्वय होय ब्रह्मपूर्ण
त्याचा लागली आणि जबान कृत कल्याण होईन मी अंतमती सोगती असते. मरताना त्या प्रभू रामचंद्राचं ध्यान होणार, प्रभू रामचंद्राची मूर्ती समोर दिसणार. एवढंच नाही, त्या प्रभू रामचंद्राचा बाण मला लागणार आणि माझं कल्याण होणार, मला सुख मिळणार, मला आनंद मिळणार. आणि अंतमती सोगती असते. मरताना ज्याचं ध्यान करेल ते पुढच्या जन्मी तीच माणूस होत असतं. मग मला ध्यान प्रभू रामचंद्राचं, प्रभू रामचंद्र हे ब्रह्म आहेत, मी सुद्धा पुढच्या जन्मात ब्रह्मरूपच होणार. बरं झालं राजा रावणाने मला हितवर आणलं, मारीची मामा म्हणू लागले. श्रीरामाच्या बाण घाती दासी होती चारी मुक्ती, अनायासे ब्रह्म प्राप्ती श्रीराम मूर्ती देखील. त्या प्रभू रामचंद्राचा असणारा पांजर लागला नामरूपी तर असणारा सलोकदा समीपता संयुजता स्वरूपता ह्या चारीच्या चारी मुक्ती म्हणजे दासी होत्या, सेवक होत्या. तीच येतात आपल्याकडे म्हणतात, सांगा काय करू, तुमचं काय पाहिजे तुम्हाला, आमच्या चारीपैकी कोणाला घ्यायचं त्याला घ्या, काय काम सांगायचं ते सांगा. असं दासी सेवक चारी मुक्त्या होतात. आणि मग तर आता प्रभू रामचंद्राला मारताना पाहणार, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करणार, चिंतन करणार, त्यांच्या डोळ्यासमोर माझा प्राण जाणार, नक्की मी बी ब्रह्मरूप होणार. मारीची मनात म्हणू लागले. आईशे विचारुनी चिती रावणा सुख द्यावया अंती, झाला विचित्र मृग कृती लंकापती विस्मित. मग असणारा शेवट आपल्या असणाऱ्या भाच्याला राजा रावणाला सुखी करण्यासाठी आणि आपल्या जीवाचं कल्याण करण्यासाठी, स्वतःच्या ध्येयाचं कल्याण. आणि लक्षात ठेवा, धर्म जागो सदैवाचा बा परोपकारी. मनुष्य जन्माला आले, दुसरा थोडा तरी परोपकार करावा की, दुसऱ्याला थोडं तरी आनंदित करावं की, सुखी ठेव बाबा दुसऱ्याला. म्हणून असणारा शेवट तरी राजा रावणाला सुखी आनंदित होऊ दे, आनंद देण्यासाठी आपण ब्रह्मरूप होण्यासाठी मनात विचार केला. लगेच आपलं मारीची मामाने रूप बदललं आणि मारीची मामा हरणीच्या रूपामध्ये मनाला मोहन टाकेल असं सुंदर देखणं हरिण बनले. नाही सांडी मांडी गेली, नाही फेडी वेडी देखली, गव करी मृग शोभा शोभली, पडली बुली लंका. नाही सांडी मांडी केली, काहीच करावं लागलं नाही. लाज सोडली, कुठली कपडे अंगावर बदलायची, ही घालायची ती घालायची, ह्याची मागून आणायची त्याची मागून आणायची, तसली भानगडच नाही. जागच्या जागेवर असणारा, मंत्राच्या जोरावर असणारी गिरकी घ्यावी, लगेच आपलं रूप बदलावं, अशा प्रकारचं मनाला मोहन टाकणार असं मारीची मामा हरिण बघितलं. राजा रावणाने बघितलं, बघितल्याबरोबर राजा रावणाला बेहावं वाटू लागलं. काय असणार सुंदर रूप धारण केलंय, आश्चर्य वाटू लागलं. पुढे म्हणतात, तनु मनोहर सोन सळी रत्न बिंदू रोम मुळी वृष्टी शोभे मुक्ता फळी नभू मंडळी अहो असणारा मनाला मोहन टाकणारा असं असणारा शरीर त्या हरणाचं बनलं गेलं. सोनेरी पिवळं धमक हरण बनलं गेलं. त्याच्या अंगावर केस होता आणि त्या केसाच्या मुळाला म्हणले जसं असणार रत्नच बसलेला असावं, हिरे माणिक मोती पवळा, हे रत्नच तिथं बसवले की काय. नाही एवढंच नव्हे म्हणले असणार, आकाशाच्या ठिकाणी जशा चांदणे असतात तशा प्रकारचं ती असणारे केस चमचम चमचम हरणाची चमकू लागली. खुरा रक्त प्रबळ वनी कळावया मरकत मनी, पाच बिंदू म्हटले श्रवणी कर्णपर्णी अति शोभा, अतिशय शोभा मन हरिण झालं म्हणले असणार. लाल भडक म्हणले त्याचं असणारी खुरं झाली, एवढी सुंदर खुरं, पायाची खुरं कळलं नके आपल्या भाषेत, नके अतिशय लाल भडक झाल्या. त्याच्यानंतर असणारा म्हणले असणारा माणिक आहे, हिरे आहे, मोती आहे म्हणले असणारा, पाचू हे सुद्धा असणारा एक असणारा रत्नच आहे. या पाचून मडवलं की काय, अशा प्रकारच्या हरणाच्या असणाऱ्या कानापाशी असणारे सर्व असणारे सुंदर पाचूनच कान मडवलेत. काही की असे कान दिसू लागलेत. इंद्र नीळस रंगे रत्न मुरटी रक्त नेत्र जीवा तांबडी, ठाण ठाण ठकरा परवडी मृग शोभा गाडी शोभत. इंद्रधनुष्यासारखे असणारे शिंग शोभून दिसू लागलेले. एवढंच नाही, लाल भडक असणारे डोळे आहेत आणि तशाच प्रकारची तांबडी जीव असणारे त्या मारीची मामाच्या हरणाच्या रूपात ते झालेले आहे. आणि अशा अवयवाची पूर्णच्या पूर्ण रचना ठाण मान म्हणजेच अवयवाची रचना, जसं काय एक सोन्याचं हरिणच उभा करावं तशा प्रकारचं हरिण मारीची मामा बनले. श्रंगानी मणी लख
लखलखती पुच्छ तळपे सिंदुराकृती शुभ्र शुभ्र उदर हंत स्थिती विचित्र कृती मृग शोभा. विचित्र असं मग लक्षात ठेवा, ओरिजिनल वेगळंच असतं. डुप्लिकेट नटायचं म्हणलं तर किती नटते माणूस नाटकात. ते बघा, नटायचं एखाद्याचा वेश धारण केला तर किती नटावं लागतं त्याला. ती हुबेहूब ती राजाचं म्हणल्यावर तसं म्हणजे हुबेहूब असणार दुसरं हरिण बनायचं डुप्लिकेट. त्याच्यासाठी मारीची मामाने म्हणले असणार शिंगाच्या ठिकाणी परत म्हणले असणार हिरे माणिक मोती लावलेले आहेत. त्याच्यानंतर पांढरी शुभ्र असणारी त्यांची शिफ्टी आहे आणि त्या शिफ्टीचाच गोंडा म्हणले असणारा चंद्राने तांबडा भरक शेंद्रासारखा तांबडा भरक दिसू लागलेला आहे. आणि अशा प्रकारची विचित्र आकृतीच्या रूपात मारीची मामा उभा राहिलेले आहेत. अंगीच्या तेजाची प्रगल्भा लोभती रविचंद्राची प्रभा सोलवी लावण्याचा गाभा मृग शोभा शोभत. काय केश पडलं ते असणार. आता सोन्याचं म्हणजे सोन्यासारखं पिवळं धमक म्हणल्यावर त्याचा असणारा उजेडच पडावा. तसा उजेड असणारा हरणाचा पडला गेला. एवढंच नाही म्हणलं, त्या चंद्र सूर्याचं सुद्धा तेज फिकं पडेल एवढं तेजस्वी असणाऱ्या हरणाचं तिथं तेज पडलं. आणि ते असणारा हरिण म्हणजे अतिशय शुभ दिसू लागला. राजा रावण टक लावून त्या हरणाकडे बघू लागलं. आयसा चौकत बिचकीत चकित दृष्टी चपळ पाहत काही चरत काही फडकत आश्रमात. अशा प्रकारचं असणारं रूप धारण केलं. कधी कधी अंग झटकायचं, कधी मागे सरकायचं, कधी पुढे सरकायचं, कधी तर टुन्नुक दिशी अशी उडी मारायची. असं उड्या मारत बागडत खेळत म्हणजे मारीची मामा हळूहळू पंचवटीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी सीतामाऊलीचा आश्रम होता त्या आश्रमाच्या समोर हळूहळू येऊ लागले. श्रीगोनिया पंचवटी सन्मुख सीतेची या दृष्टी श्रीराम देखे जगजेठी आईसा निकटी विचारत. मग पंचवटीच्या ठिकाणी गेलेले आहेत. सीतामाऊलीच्या समोर असणारा इकडून तिकडे असणारा उड्या मारू लागलेले आहेत. उड्या मारता मारता जगताच्या ठिकाणी श्रेष्ठ असणाऱ्या प्रभू रामचंद्राला बघितलं. आणि ते प्रभू रामचंद्र सीतामाऊलीच्या भोवती हिकडून तिकडे आपल्या असणाऱ्या फेऱ्या मारत होते. श्रीरामापासून फडके दुरी निकट विचरे सीता सुंदरी सर्वांगे दावरी साजरी क्षणमाजरी मोहिली. लगेच प्रभू रामचंद्राच्या जवळ जायचं, अंग फडकायचं, तिकडून तिकडून असणाऱ्या उड्या मारायच्या प्रभू रामचंद्रासह सीतामाऊलीच्या जवळ जायचं. तिच्याही आजूबाजूला फिरायचं, इकडून तिकडं फिरायचं, डोळं काय निचकवायचं, झटके काय मारायचं, उड्या काय मारायच्या. आणि असं नाटक असणार मारीची मामा हरणीच्या रूपात करत असताना सीतामाऊलीनं बघितलं. मृगाशी होता दृष्ट भेटी हर्ष जानकीचे पोटी त्याचे लावले देखता दृष्टी आल्हाद पोटी सीतेची. आणि असं सर्वांगाने अतिशय सुंदर असणार हरिण सीतामाऊलीच्या डोळ्याला दिसल्याबरोबर सीतामाऊलीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी आनंद वाटला, सुख वाटलं, समाधान वाटलं. कधी न पाहिलेलं हरिण आज इतकं सुंदर पाहिल्याबरोबर आनंदाने पुढे काय करू लागल्या. जे कोणी मृगाचे अवयव सीतेची सुख अभिनव परम सुखे सुखाने जीव जडला बावा मृग स्वरूपी. पाहिलं त्या हरणाला परत सीतामाऊलीनं आणि त्या अवयवाची रचना बघितली, डोळे बघितले, पाय बघितले, हात बघितले, कान बघितले, शिंग बघितले हरणाची. तो सीतामाऊलीला वेगळंच वाटू लागलं, सुख वाटू लागलं, आनंद वाटू लागलं. टक लावून सीतामाऊली असणाऱ्या त्या हरणीकडे बघू लागल्या. जीव भाव असणारा सीतामाऊलीचा हरणाच्या जवळ एक वाटला. त्याचे पावया स्वरूप सीतेची अतिशय साक्षेप तव तो आला ती समीप आपले स्वरूप दाखवया. पुन्हा पुन्हा सीतामाऊलीला पाहावं असं वाटायचं त्या हरणाला. त्या हरणाचं रूपच पाहत राहावं. सुंदर वस्तू दिसली की आपल्याला सारखं पाहूच वाटते. तसं सीतामाऊलीला पाहू वाटलं. हे मारीची मामाला कळलं. म्हणून मारीची मामा जास्तच असणाऱ्या सीतामाऊलीच्या जवळ येऊ लागले आणि इकडून तिकडे असणाऱ्या त्यांच्या भोवती गोल 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 फिरू लागले. सीतांग प्रत्यंग न्याळी जवळ येऊनी कुरवाळी तव मृद रोम तनु कोंबई तोही करताई निवारी. मग असणारा सीतामाऊलीनं त्याच्या असणाऱ्या
प्रत्येक असणाऱ्या ध्येय अंगाकडे बघायला सुरुवात केली. काय पाय आहे, काय पोट आहे, काय पाट आहे, काय शिपूट आहे, वा 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 वा, काय हरण आहे. कधी सुद्धा असलं हरिण मी बघितलं नाही. आज कुठनं आलं, कसं काय आलं म्हणून ते हरिण असं म्हणतात मनात मनात. तर ते हरिण असताना जवळ जवळ येऊ लागलं. आलं सीतामाऊलीच्या जवळ. सीतामाऊलीने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, अंगावर हात फिरवायला लागलं. आता बघा अतिशय वन्य प्राणी मायावळ असतात. त्यांना बघा आपण जवळ केल्यावर जशी सवय लागेल तशी सवय लागते. हाताळलं की तसं हातळायला सीतामाऊलीने सुरुवात केली. आणि त्याचं असणारं जी काय आता हरणाचं किती मऊ असतं, अतिशय मऊ मृदू कोमल सीतामाऊलीला त्याचं अंग लागू लागलं. दे कोणी मृग शोभा अत्यंत स्वर्गी सुरवर झाले भ्रांत. कोण कोणाचा कैसा येत महाद्भुत हा मृग. अशी त्या हरणाची शोभा बघून देव भ्रांतीतच पडले. कुठनं हरिण आलं बाबा, कुणाचं हरिण आहे, कुठल्या रूपात कुणाचं रूप घेऊन आलेलं आहे, काय कारण त्याला इथं यायचं, अशा संभ्रमात सर्वच्या सर्व असणारे 33 कोटी देव पडले. दे कोणिया मृगाकृती कृषीश्वर पडले भ्रांती. तटस्थ ठेली चित्रवती अवघे पाती टकमका. सर्व ऋषी मंडळी त्या आश्रमाच्या ठिकाणचं इकडे तिकडे बघितलं तर हरिण दिसलं. सर्व भ्रांतीत अडकले, काही समजू लागले ना. मूळ होतं राक्षस. भ्रांत म्हणजे काय, जी वस्तू मूळ असते तिला ती न समजता दुसरी समजायची. मूळ हरिण मूळ असणाऱ्या ते राक्षस सोडलं, हरणीच्या रूपातच सर्व बघू लागले. आणि तटस्थ टक लावून त्या हरणीकडे असणार सर्वच्या सर्व असणारे ऋषी मंडळी सर्व बघू लागली. कोणालाच काय पत्ता कळाला नेमकं कोण आहे ती. सगळ्यांचं पुढे काय अवस्था झाली. होता मृगाचे दर्शन मृग कर्पी चितानयन. मृग सौंदर्य वेगले मन लागले ध्यान मृगाचे. जसं जसं डोळ्यासमोर ते हरिण येईल तसं तसं सीतामाऊलीला पाहावंसच वाटायचं. मग ते हरणाला बी वाटलं ना आपल्याला ह्यांना बघूच वाटतंय म्हणून ती हरिण मी जास्त सीतामाऊलीच्या जवळ यायचं. जवळ आलं की त्याचं सौंदर्य सीतामाऊलीला बघायचं. ती सौंदर्यावर सीतामाऊली भाळल्या जायच्या. भाळल्या की ती हरिण पुन्हा पुढे सरकायचं म्हणले असणार. मग असणार सीतामाऊलीला ध्यानच लागलं त्या हरणाचं. म्हणले हे आपल्या घरी पाळायलाच नाही हवं किंवा आपल्यावर आश्रमाच्या ठिकाणीच असावं. असं सीतामाऊलीला जसं राजा रामाला काल ध्यान लागलं तसं आता सीतामाऊलीला त्या हरणाचं ध्यान लागलं. सांगे श्रीरामाची उल्हासी बोले लक्ष्मणाची. मृग सौंदर्य शोभा कैसी मागची रत्नावळी. आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले. प्रभू रामचंद्राला म्हणू लागले अहो बघा की किती सुंदर हरिण आहे म्हणले. सोन्यासारखं दिसतंय म्हणले. त्याच्या अंगावर सोन्यावर रत्नच खेळले की काय. अशा प्रकारचं किती सुंदर हरिण कुठं आलंय. लक्ष्मण भाऊजी बघा बघा की हरिण किती सुंदर दिसतंय. हिंडता कोट्या कोटी आईशा मृगाची नवे भेटी. मज पाहता निज दृष्टी आईचा मृग सृष्टी नसेल. काय सांगायचं आपण किती वनामध्ये हिंडलो, अनेक वनामध्ये हिंडलो. कोट्यानुकोटी असले हरिण आपण बघितले पण असला हरिण आजपर्यंत माझ्या डोळ्याला दिसलं नाही हो. कुठनं आलंय कसं आहे म्हणलं. किती सुंदर, किती देखणं, किती गुटगुटीत आहे. हा नाही सृष्ट्याने सर्जिला. स्रष्टा ब्रह्मदेव. सृष्ट्याने काय सृष्ट्याने. हा नाही सृष्ट्याने सृजिला नाही कर्मजन्य जन्मला. निखळ लावल्याचा वतीला दैव गडीला बदला. काय सांगायचं म्हणले ह्या सृष्टीवर म्हणले असलं हरिणच नाही का. तर मला वाटतं ह्याला ब्रह्मदेवाने बनवलेलंच नाही. नाहीच की बनवलं. ब्रह्मदेवाने बनवलेले आपण हरिण बघतो की कसले का सोन्याची येते काही असली पिवळी धमक येते का रत्नाने मळवल्यासारखी येते का. नाही तीच ही ब्रह्मदेवाने बनवलेला नाहीच. किंवा म्हणजे असणार हा कर्मजन्य जन्मालाच नाही का. तर जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो. मागच्या जन्मी जशा प्रकारचं आपलं कर्म असेल तशा प्रकारचं असणारा अंतमती सोगती असते. मागच्या जन्मीचं कर्म घेऊनच पुढच्या जन्म आपल्याला प्राप्त होतं. म्हणून हा कर्मजन्याने असणारा जन्मालेलाच नाही. निखळ असणारा लावण्याचा पुतळा असणारा हे हरिण आहे. माझ्यासाठीच कुठं आभाळातनं पडलं काय
माझ्यासाठीच ह्या पृथ्वीवर तुम्हाला आलं आणि माझ्यासाठीच घडवलं की काय असं सीता माऊली म्हणू लागल्या. आईशे सीता बोले आपण श्रीराम गाली लोटांगण माझा अपूर्व मागणे दान ते आपण माझा द्यावे. अशा प्रकारचा सीता माऊलीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी भाव निर्माण झाला. आपल्याला हरिण असावं ध्यान लागलं हरणाचं. प्रभू रामचंद्राच्या जवळ गेल्या. प्रभू रामचंद्राला लोटांगण घातलं, हात जोडले आणि हात जोडून म्हणले असणार माझा अपूर्व, मी पूर्वी कधी मागितलं नाही तुम्हाला, काही सुद्धा मागितलं नाही आजपर्यंत, तुम्हाला काही सुद्धा मागितलं नाही, पण आज मला दान म्हणून तुम्ही मी जी काय मागणार आहे ती मला तुम्ही द्यावं असं सीता माऊली प्रभू रामचंद्राला म्हणू लागले. तू तव उदार चक्रवर्ती मी मागते अति प्रीती कृपा करावी श्री रघुपती कृपा मूर्ती कृपाळुवा. तुम्ही उदार अंतःकरणाचे चक्रवर्ती, चक्रवर्ती म्हणजे असणारे सर्व जगताचे राजे. महाराष्ट्राचा राजा वेगळा, आपल्या गावचा राजा वेगळा, पण चक्रवर्ती म्हणजे सर्व दुनियेचा राजा आणि उदार अंतःकरणाचे तुम्ही आहेत म्हणजे असणार. माझ्यावर एवढी अतिशय कृपा असणारे प्रभू रामचंद्र, तुम्ही माझ्यावर एवढी कृपा करा. काय कृपा करा, आवडीने मी मागते ती मला द्या असं प्रभू रामचंद्राला म्हणू लागले. मनोनी चरण धरिले ललाटी अश्रू भरले नेत्र वाटी सलज पाय गोरटी श्रीराम दृष्टी लक्षोनी. अतिशय आवडीने मी तुम्हाला मागत आहे. मागत असताना सीता माऊलीने आपलं डोकं प्रभू रामचंद्राच्या पायावर ठेवलं गेलं आणि पायावर ठेवत असताना रडायला सुरुवात केली. डोळ्यातनं पाणी सीता माऊलीच्या आलं आणि पाणी येत असताना तसंच पाणी आलेल्या डोळ्यानं प्रभू रामचंद्राकडे सीता माऊलीनं पाहिलं आणि बघून काय दान मागतात ऐका. मृगत्वाचा ती कोवळी हे मरत्ने शोभे मुक्तावळी आयुध्या प्रवेशन काळी त्यांची कांचोळी करीन मी. ऐका प्रभू रामचंद्र, ती जी हरिण आहे ना, त्या हरणाची असणारी त्वचा बघा, कातडी कातडी किती कोमल आहे, किती कोवळी आहे म्हणजे असणारे. सोन्याने मडवलेले, सोने हिरे माणिक आहे मोती आहे रत्नाने मडवलेली, सोन्याने रत्नाने मडवलेली असणारी ती आहे. मला वाटतं आपण जर आता हे 14 वर्षाचा वनवास करून जर अयोध्येला गेला तर मला वाटतं या हरणाची कातड्याची असणारी चोळी जर मला शिवली ना तर मला लई शोभा येईल, मला आनंद वाटेल प्रभू रामचंद्र. हे तोनी अयोध्या प्रवेश वयास उरली अवधी पण मास तरी ते चुकीचे बहुतास तुम्ही उदास व्हावे. मला उदास होऊ नका बरं, नाराज होऊ नका. मला एकच माझी इच्छा आहे, मागणं एकच आहे. आपला आता 13.5 वर्षाचा वनवास संपला, राहिल्यात 6 महिने. 6 महिन्याने आपण असणार अयोध्येच्या नगराला जाणार आहोत. तर अयोध्येच्या नगरात जात असणार आहे. आता लोक म्हणते रे 14 तिकडं 13.5 वर्ष वनात घालवलं, वनातनं काय नवजुनं काय आणलं का नाही, विचार त्यांनी का नाही. मग ते वनातनं नवजुनं काय आणलं का असं जर कुणी माझ्याकडे बघितलं, आणलंय का काय म्हणून कुणी विचारलं तर ह्या हरणाच्या कातडीची जर चोळी जर मला प्रभू रामचंद्र माझ्या अंगावर दिसली ना, वा 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 काय आणलंय, किती छान आहे, किती सुंदर आहे अशी मला गावातली म्हणतात. म्हणून प्रभू रामचंद्र मला तेवढ्या असणाऱ्या हरणाच्या कातड्याची सुळी शिवण्यासाठी होय म्हणा. दिव्यलंकार भूषण त्यावरी त्वचा शोभायमान तिये पुढे नवरत्न खगोद दान श्रीराम. दिव्य असे अलंकार आहेत पण त्या हरणाच्या कातडी समोर किंमत त्याची शून्य. बापुड आहेत ते म्हणले असणार, अतिशय शोभायमान अतिशय सुंदर असणारी हरणाची कातडी आहे प्रभू रामचंद्र. तिच्या पुढं नवरत्न सुद्धा फिके आहेत. खद्योत किड्यासारखं सूर्याच्या तेजासमोर खद्योत किड्याचं कसं तेज आहे तसं त्या सोन्याच्या कातडी समोर त्या असणाऱ्या 9 रत्नांचं तेज फिक आहे प्रभू रामचंद्र. बघा मृगाचे हृदयीचे अंधत जाणून सीतेचे मनुगत संतुष्टला श्री रघुनाथ कर्तव्य अर्थ लक्षणी. प्रभू रामचंद्राने हरणीकडे बघितलं. आता काय करणार, बायको मागती आणि हरण त्या हरीणकडे एकदा असणार बघितलं प्रभू रामचंद्र. बघितल्यानंतर त्याच्या हृदयातलं अंतर जाणलं.
न सांगता तुम्हा कळू येते अंतर. विश्वंभर परिहारच न लागले. मन कावडे असणारे प्रभू रामचंद्र, पुढच्या मनातलं प्रभू रामचंद्रला कळतं, हृदयात काय चाललं ते कळतं. आणि तसं का तर स्वर्गी चालूच ऐके, समुद्र पलीकडेचे देखे, आणि मुंगीचे ते अंतर जाणे. मुंगीच्या सुद्धा अंतःकरणात काय चाललं, ब्रह्मदेवाच्या सुद्धा अंतःकरणात काय चाललं हे प्रभू रामचंद्रला कळतं. तसं ह्या मानेची मामाच्या अंतःकरणातलं म्हणजे त्या हरणाच्या अंतःकरणातलं प्रभू रामचंद्रला कळलं. आणि सीता माऊलीची जी काय मनातली इच्छा आहे की हरणाची कातडी आपल्याला पाहिजे, ही दोन्ही असणारे एकाच दगडात दोन पक्षी मारायचे हे प्रभू रामचंद्राने ठरवलं. आणि ठरवून प्रभू रामचंद्र आपलं जे काय कर्तव्य आहे, कर्तव्य काय, पत्नीचा सांभाळ करायचा आहे, तिची इच्छा पूर्णही करायची, आणि आपलं जे काय असणार ज्याच्यासाठी आलेलं आपलं ते काहीही करायचंय. मारीची मामा पुढे केला असेल तर राजा रावणाला संपवण्याचं, रामराज्याची गुढी आपल्याला उभा करायची, ते कार्य सुद्धा प्रभू रामचंद्राने लक्षात आणलं. हे एकाच ठोक्यात सगळी कामं व्हावी असा विचार करून प्रभू रामचंद्र काय करू लागले. श्रीराम म्हणे सौमित्र पाय पाकायचा मुलगा सुंदर, ठाण माने अति गंभीर हेम शरीर रत्नांक. बघा स्त्री समोर जास्त सुती असणारे प्रभू रामचंद्र सीता माऊली समोर त्या हरणाची करू लागले. बघा की लक्ष्मी म्हणजे बघा 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 ते हरणाकडे म्हणले असणार, काय हरिण दिसतंय म्हणले असणार, किती सुंदर आहे म्हणले असणार. बघा त्या असणाऱ्या हरणीची जी काय त्वचा आहे, त्या हरणींची त्वचा म्हणजे पिवळी धमक सोन्यासारखी, नव सोन्यानेच हरिण बनवलंय की काय, असं सुंदर हरिण आहे असं प्रभू रामचंद्र लक्ष्मी मंदिरात दाखवू लागले. आईचा मृगनंदन वनी पूर्वी नाही देखला नयनी, नाही तर चित्र रथवनी आईचा त्रिभुवनी असे ना हो. ऐका म्हणलं प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे ऐका असला म्हणले असणारा हरिण आजपर्यंत आपण कधी बघितलेलंच नाही. म्हणजे चित्रवनात सुद्धा इंद्रदेवाच्या कुबेराच्या वनात सुद्धा आपण असणारा अमरावतीमध्ये बघितलं नाही, चित्रवनामध्ये सुद्धा बघितलं नाही. किती दिव्य असणार, किती सुंदर असणारा हरिण आपल्या आश्रमाच्या ठिकाणी आलं. लक्ष्मी म्हणजे लय सुंदर दिसायला लागलं. वने हिंडता दिकुटी आईचा मृगाची नाही भेटी, लावले मृगाची कसवटी नाही दृष्टी देखील. अहो लक्ष्मी म्हणजे आपण म्हणजे 13.5 वर्ष झालं वनात फिरतो म्हणले, आणि वनात फिरत असताना आजपर्यंत आपल्या डोळ्याला असलं हरिण दिसलं नाही. काय अवयव आहे, काय स्थेवन ब्रह्मदेवाने असणारे हरणाची ठेवली असेल, काय त्याचं असणार तेज आहे असलं आजपर्यंत बघितलं नाही, ते आज आपल्याला ह्या आश्रमात पाहायला मिळालं. या मृग तत्वाची कांचोळीच प्रेम मागे जनक भाई, आयत प्रवेशाची काही सोय वेळाई लिहू पाहे. लक्ष्मी म्हणजे हे असणार हरिण आहे ना, त्या हरणाच्या कातडीची मागणी माझ्याकडे सीता माऊलीने केलेली आहे. कशासाठी, जर आपण ज्यावेळेस अयोध्येत असणारा जाणार आहोत त्यावेळेस अयोध्येत त्या हरणाच्या कातडीची कांचोळी म्हणजे चोळी शिवायची, आणि आपण अयोध्येत जायचं. ते हरणाच्या कातडीची चोळी सीता माऊली लेईच्या म्हणतात बघा लक्ष्मी म्हणजे, असं प्रभू रामचंद्र म्हणू लागले. जे अपूर्व मज कारणे प्रथम सीतेचे मागणे, नेदी मनताला जिरवाने मृग मारणे त्वेचार्थ. बघा लक्ष्मी म्हणजे प्रभू रामचंद्र म्हणू लागले अपूर्व मागणं, पूर्वी कधी मागितलं नव्हतं म्हणले असणार. काय असणार मागणं मागितलं म्हणले असणार, आजपर्यंत मागणं मग कधी मागितलंच नाही. आज मागितलं फक्त मागणं काय, हरणाच्या असणाऱ्या त्वचा मागितली, आणि ती जर मी नाही तिचं मागणं पूर्ण केलं तर लाजीरवाणं होईल का नाही आपल्याला. काय एवढे मोठे प्रभू रामचंद्र अखिल कोटी ब्रह्मांडाचे नायक करता करवित आहेत, पण बायकोची एक इच्छा पूर्ण करू शकत नाही. काय 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 दृष्टिकोनातून त्या प्रभू रामचंद्राकडे बघावं, कसं बघावं त्या प्रभू रामचंद्राकडे, अशी लोक मला म्हणतील. म्हणून ते असणारं कार्य करण्यासाठी सीतेच्या मागणेसाठी मृग पदार्थ श्रीरामा उठी, हे माबरले धनुष्य मुष्टी बाणपृष्टी सजुनी. सीता माऊलीच्या मागणीसाठी काय मागावं ह्याच्यात लक्षात ठेवा. काय मागितलंय, सोन्याचं हरिण देणार आहेत प्रभू रामचंद्र. हरिणच काय, अख्खा गाव सोन्याचा देणार आहे. काय घ्यायचं तेवढे घे, बांधून घे, गटुड्यात टाक, नाहीतर अख्खं गाव सोन्याचं देणार आहे. मागणंच पूर्ण करणार आहेत ना. बघा काय मागावं, सुंदर कथानं काय असणार. प्रभू रामचंद्र सीते माऊलीच्या मागण्यासाठी आणि प्रभू त्या हरणाला सद्गती प्राप्त करण्यासाठी, आणि प्रभू रामचंद्राने
आपला धनुष्य हातामध्ये घेतलेला आहे आणि धनुष्य हातात घेऊन पाठीवर असणाऱ्या भांता चढवलेल्या भात्यामध्ये भान भरलेले आहेत. श्रीरामे सांडून या ठाण धनुष्य वाहिलाचे गुण सीताला विलेशे बाण मृग लक्षण निघाला. लगेच प्रभू रामचंद्राने आपला असणार ज्या ठिकाणी सीता माऊलीच्या जवळ उभा होते ते ठिकाण असणारा सोडलं. पुढे आलेले धनुष्याला बाण लावला. कानाडी सुद्धा कानापर्यंत ओढलेले आहे आणि लक्ष हरणावर म्हणजे नियम हरणावर धरला बाण सोडणार तेवढ्यात लक्ष्मण ऐके सावधान बाणे ऐके मृग मारीन मृग चर्म शोभायमान सीतेची देईन. लक्ष म्हणजे लक्ष देऊन ऐका सावध होऊन ऐका. लक्ष म्हणजे म्हणलं एकाच बाणाने म्हणले असणारा मी आता हरिण मारणार आहे आणि ते हरणाची असणारी कातडी काढून त्या हरणाच्या कातडीची असणाऱ्या सीता माऊलीला सुख आणि आनंद होण्यासाठी चोळी असणार देणार आहे. मृग चर्म आलिया आता परम सुखे सुखावे सीता ऐके तिच्या मनोगता उभय भागता विभाग. मग म्हणले असणारा ती जर असणारा हरिण जर मारला पण तर सीता माऊलीला आनंद वाटेल सुख वाटेल का आपली इच्छा पूर्ण केली मालकाने. आता असणार आपल्याला ती कातडी प्राप्त झाली की त्याची सुंदर चोळी शिवायची. पण म्हणले ती कातड आलं की प्रभू रामचंद्र म्हणते आपण म्हणले त्याचा असणारा 2 भाग करू. एक भाग हा अर्ध चर्माची कुंचकी पूर्ण अर्ध चर्माचे मज आसन करिता युद्ध प्रवेशन शोभयमान आम्ही दोघा. मग म्हणजे असणारा त्या कातड्याचे 2 भाग करू. एक भाग म्हणजे मी ज्या सिंहासनावर बसणार आहे त्या सिंहासनावर म्हणजे अर्धा भाग हातरू आणि अर्ध्या भागाची म्हणजे सीता माऊलीला कानचोळी म्हणजे चोळी शिव. आम्ही दोघं बी लय सुंदर देखणं शिवभन दिसताना अयोध्येला जाताना असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणतात. मृग चर्माचे भूषण एक कुंचकी एक आसन आईशे सीतेचे भावी मन पतिवंचन करू नये. पतिवंचन करू नये. लक्षात ठेवा सीता माऊलीचा भाव काय आहे. लक्ष्मणजीला नुसतं काय मागितलं होतं तेवढंच मागितलं तर आता प्रभू रामचंद्र भावाला बी समजूत काढायची त्याची बी. नाहीतर भाऊ बी म्हणेन गावाला बाहेर बायकोला अरे लगे हरणाला माराय. त्याने काय सांगितलं बाबा तिला अर्ध मला अर्ध म्हणून आपल्याला हरिण मारायचंय बाबा. समजून सांगितलं कशाला लय वाढवीत बसायचंय. अशा प्रकारचं गुढीत प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागलं अर्धा भाग सीता माऊलीला चोळीसाठी द्यायचा अर्धा भाग मला म्हणल्या माझ्या सिंहासनावर आसन म्हणून घ्यायचंय. मग म्हणले आपण असणार सीता माऊलीचं ही मन राखायचंय माझी इच्छा पूर्ण होईल म्हणले. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागले. म्हणून आपण कार्य करायचं म्हणतात. उत्तम अन्न आणि पक्वान वस्त्रे अलंकार आणि भूषण पतिवेल भोगी आपण ते स्त्रीदान समावेश. आणि पत्नीची वंचना करू नये तिची अवज्ञा करू नये म्हणलं असं कधी नाही मागितलं पहिल्यांदाच मागितलं आणि तिला देत नाही म्हणलं तर कसं काय व्हायचं. म्हणून म्हणलं असणार ती पती वंचना बी करू नये. शास्त्र सांगते प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला सांगू लागले उत्तम अन्न चांगलं अन्न आणि पंचपक्वान्न किंवा पंचपक्वान्न म्हणजे सुंदर अलंकार सुंदर वस्त्र आपल्या मालका वाचून जी स्त्री खाती लिती आणि पिती ती वेशा समान समजावी असं प्रभू रामचंद्र म्हणतात. सोय आईची सीतेची कथा लक्ष्मणा सावध ऐका आता मृग मारून मदन येता तिळभर परता होऊ नको. असो म्हणजे अशा प्रकारे सीता माऊलीची इच्छा कथा आहे. काय इच्छा आहे की अर्ध्याची चूळ अर्ध्याचं तुम्हाला असेल आणि पती वंचना करू नये बाबा म्हणले असणार सांगू लागले. मग सांगत असताना प्रभू रामचंद्र म्हणू लागले लक्ष्मी म्हणजे सावध ऐका बरं का लक्ष देऊन ऐका बरं का मी असणार आता हरिण मारायला चाललेलो आहे तर तुम्ही तिळभर सुद्धा सीता माऊली पासून लांब जायचं नाही. रक्षण सीता माऊलीचं तुम्ही करा सोडून जाऊ नका. मृग मारीन मी निश्चित जरी मिळाले त्रिलोक्याचे दैत्य तरी मी मागे नसरे श्री नवनाथ संशय येत ना मानवा. लक्ष्य म्हणजे ह्या हरणाने माझा किती बी छळ केला आणि मला किती बी पळवला आणि त्या हरणाच्या कैवारीसाठी हरिणीच्या हरणीच्या कैवारासाठी
सर्व त्रिलोक्यात स्वर्गमुक्ती पाताळ तिने जगतातले राक्षस दैत्य जरी ह्याच्या असणाऱ्या काही वर्षासाठी मिळाले तरी सर्वांचा नायनाट करून टाकीन, सगळ्यांना मी संपूर्णच टाकीन, पण ह्या हरिणाला मी संपून टाकतो. लक्ष्मी म्हणजे संशय मनात आणू नका. प्रभू रामचंद्र मारतील का, काय म्हणतील का, काय बोलतील का, संशय मनात आणूच नका. प्रभू रामचंद्र विजयीच होणार लक्ष्मी म्हणजे असं सांगू लागलेले आहे. राक्षसांची पडिले हाड द्वंद्व तू आला सावे सावध, शस्त्रास्त्री असावे सनत्व सीता सावध रक्षावी. लक्ष्य म्हणजे आपलं आणि राक्षसांचं आता हाडवैर झाले. साधं वैर असतं मिटतं, पण हाडवैर म्हणलं की बदलात घेतल्याशी माणसं राहत नाही ती, ह्याला हाडवैर म्हणायचं. असं हाडवैर आपलं राक्षसाचं जमलंय म्हणजे आता मग कुठल्या ना कुठल्या रूपात ते राक्षस येतील, आपल्याला छळ करतील, सीता माऊलीला मारण्याचा प्रयत्न करतील, लक्ष्मी म्हणजे तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतील, माझ्या मला मारण्याचा प्रयत्न करतील. म्हणून तुम्ही बेसावध राहायचं नाही. सावध राहून सीता माऊलीचं असणार संरक्षण करा. शस्त्रास्त्र हातात सज्ज राहू द्या. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. प्रभु श्री रामचंद्राय नमः. राक्षसासी पडले हाड द्वंद्वात तू नसावे असावधान, शस्त्रास्त्री असावे सनधात सीता सावध रक्षावे. असं प्रभू रामचंद्र जाता जाता लक्ष्मी मंदिराला म्हणायला लागलेले मी हरिण संपवण्यासाठी चाललं, मी माझं कार्य आणि कर्तव्य तर बजावणार आहे. तू तुझं कर्तव्य आणि तू असणार तुझं काम बघ. आपला आणि राक्षसाचा हाड वैर जमलेला ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपला बदला घेण्यासाठी येतील. म्हणून तू शस्त्र आणि अस्त्रास सहित सीता माऊलीचं संरक्षण करा असं प्रभू रामचंद्र सांगू लागले. गुज सांगे सौमित्र काने राक्षस मायावी येवणे, सीताने तिला छळवणे सावधाने रक्षावे. सीता माऊलीला ऐकू जर गेलं तर घाबरतील की सीता माऊली. म्हणून प्रभू रामचंद्र जवळ गेले लक्ष्मीजीच्या आणि कानात सांगू लागले, हो लक्ष्मी म्हणजे कुठल्या ना कुठल्या रूपात राक्षसी येतील, सीता माऊलीला पळवून नेतील. म्हणून अतिशय सावधपणे तुम्ही सीता माऊलीचं संरक्षण करा. कानात सुद्धा सांगू लागले. मृग मारोनी मी जवळी तुवान व्हाय थोडी तिळ भरी दुरी, संकट आली आहे जीवावरी धीरे निर्धारी सहावे. ऐका लक्ष्मी म्हणजे मी जोपर्यंत त्या हरिणाला संपून येत नाही तोपर्यंत तिळभर सुद्धा, तिळ कळलं ना सगळं, तिळभर सुद्धा सीता माऊलीला सोडून जायचं नाही. अनेक संकट येतील, जीवावर येतील, अशा प्रकारचं संकट तुमच्यावर येईल. जीव गेला तरी 72, पण तिथून अजिबात हलायचं नाही असं प्रभू रामचंद्र सांगू लागले. माझ विषय काही चिंता तुवान करावी का सर्वथा, सावधाने राखावी सीता मागुता सांगत. पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय लक्ष्मी म्हणजे माझी काळजी करू नका, तुम्ही निवांत राहा. मी चाललोय त्या हरिण संपवायला, कधी येतील तिकडं त्यांचं काय होईल का, माझी काळजी करू नका. माझ्याविषयी तुम्ही बिनधास्त राहा. पण पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय सावधानता बाळगा. कुठं? सीता माऊलीचं संरक्षण करताना सावध व्हा, अजिबात तळमळू देऊ नका. अति संकट देखसी दृष्टी तळीन सांडावी पर्ण कुठे, तुझे कानी सांगेन गुह्य गोष्टी सीता गोरठी रक्षावे. कानात सांगतोय तुमच्या, कुठलंही भलं मोठं असणारं संकट तुमच्यावर आलं तरी सीता माऊली पासून दूर अजिबात जायचं नाही. सीता माऊलीला सोडून तुम्ही कुठेही जायचं नाही. केवढंही संकट येऊ दे तुमच्या जीवावर, अजिबात सोडायचं नाही असं प्रभू रामचंद्र पुन्हा पुन्हा सांगू लागले. सन्मुख आलिया राक्षस कोठी, अंगाची आणि प्रवडे युद्धान निघावे तातडी
सीता रोकडी ते नेतील. कितीही राक्षस आली, कितीही राक्षस आली, अजिबात भांडण करू नको, निवांत. 4-5 तुला नादी लावतील तिकडे भांडणाला, 4-5 तिकडे नादी लागतील, त्यांच्याबरोबर तू युद्ध करशील. तेवढ्यात मागचे 4-5 जण मागून येतील आणि सीता माऊलीला पळवून नेतील. जागचा हलूच नका. तू चढता संग्राम पृष्ठे, मुख्य जानकी नाठवे पोटे. मग एकली देखोनी पर्णकुटी, राक्षस कपटी हारतील. मग तुम्ही भांडणाच्या नादी लागचाल. एखादं तुम्हाला बघा, भांडण जर करायचं म्हणलं, पुढच्याला फसवायचं म्हणलं तर काही असणार कोलत्या काढणार आणि त्याला बरोबर बोवून घेणार. मग म्हणजे काही राक्षस तुम्हाला भांडणात गुंतवून टाकतील. तुम्हाला भांडणात गुंतलाव तुम्ही की तुम्ही सीता माऊलीला विसरचा आणि सीता माऊलीला तुम्ही विसरला, भांडणाच्या नादात राहचाल. विसरला की मग कोणीतरी कपटी राक्षस कुठल्या तरी वेशात येईल आणि सीता माऊलीला पळवून नेईल. बर का लक्ष्मणजी, म्या सांगितल्या ज्या ज्या युक्ते त्या सदृढ धराव्या चित्ती. नानपरीच्या उपपत्ती सीता सती रक्षावे. मी आता जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे तेवढं नीट लक्षात ठेवा. नाना प्रकारची काही प्रकारचे असणारे संकट आली, नाना प्रकारचं तुमच्यावर कुठल्याही प्रकारची वेळ आली, डगमगायचं नाही, घाबरायचं नाही. आलेल्या परिस्थितीला व्यवस्थित तोंड द्यायचं. एकच परिस्थिती तुमच्या समोर आहे, म्हणजे सीता माऊलीचं संरक्षण. दुसरं काही त्याच्यापेक्षा तुम्ही काम करू नका म्हणले असणारा. असं दृढ चित्ताच्या ठिकाणी मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. ऐसे सौमित्रा सांगोना, वेगी निघे मृग लक्षुणा. सवेची परतोणी येऊन, सांगे पुन्हा सीता रक्षा. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणजीला आणि लक्ष हरणावर केलं. धनुष्याला बाण लावलेला आहे, हरणाच्या मागत चाललेलं आहे. चाललं होतं तरी महागारी आली आणि महागारी येऊन सांगत लक्ष्मणजी नीट सांभाळ बर का. आपण आता जत्रेला चालाव, यात्रेला चालाव, घरी एकटच नीट कुरप लाव बर का. संध्याकाळी जावं बर का, फोन करतोच. पुन्हा पुन्हा माघारी येऊन जसं सांगावं तशा प्रकारे पुन्हा लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्र येऊन सांगू लागले. वारंवार करोनी नियमा, मृग वधारथी निघे रामा. धनुष्य बाणाचा क्रम, अति संभ्रम तदर्थे. वारंवार पुन्हा पुन्हा असणार सांगू लागले लक्ष्मणजीला. बघा मी सांगितलेला नियम पाळ बर का व्यवस्थित. पुन्हा पुन्हा वारंवार सांगू लागले. धनुष्याला बाण लावलेला आहे, कानाडी कानापर्यंत वाढलेले आणि त्या असणाऱ्या ब्रह्मामध्ये हळूहळू प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या पाठीमागे निघालेले आहेत. श्रीराम देखोनी धनुष्य मुष्टे, मृग फडके चकित दृष्टी. सांडोळ्या पंचवटी, उठा उठी पळत असे. धनुष्याला बाण प्रभू रामचंद्राने लावलेलं आहे. त्या हरीनं प्रभू रामचंद्राकडे बघितलं, फडकलं, जागच्या जागेवर असणारं गाण झाडलं गेलं. संपलं रे भावा म्हणले, संपलं म्हणले. नीट तिथून असणार पळालं पळालं पुढं 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 कुठं. शूर्पणखेचे नासिका छेदना, तेथे मृगाचे आगमन. येत देखोनी रघुनंदन, सवेग गमन त्याने केले. हरीने असणारा पळायला लागला. हरणाची गती बघा, मनाचा वेग असावा तशा हरणाची गती. अतिशय चपळ प्राणी कुठला असेल तर हरिण आहे. फार असणार गती हरणाची आणि ती हरिण आपल्या गतीनं पळायला लागलं. प्रभू रामचंद्र पाठीमागे आहेत. ज्या ठिकाणी शूर्पणखेचं कान नाक कापलं होतं तिथपर्यंत हरिण आलं. प्रभू रामचंद्र बी तिथपर्यंत आलं. त्याने तिथं बघितलं, ह्या ठिकाणी केलं काय आपल्या भाचीचं. परत अजून त्याला जास्तच वैतागला. मला ह्या ठिकाणी नेलं बाबा मारायचं, एका ठिकाणी दोघं बी. जरा पुढे सरको म्हणला, पुढे असणारे सरकले. प्रभू रामचंद्र त्या हरणीच्या पाठीमाग. राम देखोनिया धुरी, मृग चाटी पाठीवरी. तया स्थळ नाव चाटोरी, आनंगातिरी अद्यापी. मग असणारा प्रभू रामचंद्राला बघितलं, मागून येते का येत्यात. पुढे चला लागला. चालता चालता त्याने पाठीला चाटलं. चाटल्याबरोबर त्या गावाला नाव चाटोरी. अजून सुद्धा त्या नाशिकच्या पंचवटीच्या थोडं बाजूला चाटोरी नावचं गाव अद्यापर्यंत आहे. श्रीराम मुखचंद्र निहारी, तया स्थळा नाव चांदोरी. श्रीराम न्या बहुत दुरी,
निघे झडकरी मृग वेगे. ज्या ठिकाणी असणारा पाठीमाग बघितलं, प्रभू रामचंद्राचा चेहरा ज्या ठिकाणी बघितला त्या गावाला नाव चांदोरी पडलं. आणि त्या गावाला नाव बी चांदोरी. आजपर्यंत ते असणारं गाव तिथं आहे. मग प्रभू रामचंद्राला लांब न्यावं असा विचार केला आणि तिथून असणारं हरिण अजून पुढे पळू लागलं. कहाडोणी न्यावा रघुवीर मृग फडकला मध्यमेश्वर. दावळ दावडी श्रीरामचंद्र मृग पुढारा चालिला. पुढे असणारा अंग फडफडलं, जरा झटका मारला. प्रभू रामचंद्राला वाटलं आता थांबलं काय की. बघा चला लागला माणूस, आपण म्हणतो की शिवाय लागलं की थांबलं की आता गवतय. जवळ आले की पुढे पळायचं. असं जवळ आलं जिथं अंग फडकलं तिला मध्यमेश्वर असं नाव ठेवलं गेलं त्या ठिकाणाला. आणि तिथून असणारा प्रभू रामचंद्राने चकली हुकली देऊन म्हणलं त्या हरणाने गतीनं पुढे पळायला सुरुवात केली. दुर्यंतर वया पंचवटे मृग पळाला गंगा तटे. श्रीराम धावे पाठोपाठी धनुष्य मुष्टी सज्जडे. पंचवटी मध्ये प्रभू रामचंद्रामध्ये आपल्यामध्ये भरपूर अंतर पडलं पाहिजे. असं अंतर पडलं पाहिजे. डोळ्याने फक्त दिसलं नाही पाहिजे, आवाज ऐकू जाईल पण डोळ्याने नाही दिसले पाहिजे. असा विचार मानेशी मामाने केलेला आहे. आणि तिथून पळतच लांब पळू लागलेला आहे. आणि लांब पुढे पळतो प्रभू रामचंद्राने धनुष्याला बांधलेलं त्याच्या मागे तसंच पळू लागले. कोठे देतो दृष्टी भेटी कोठे पाहता न दिसे सृष्टी. श्रीराम मृगाची न सांडी पाठी दृढ बाणाठी सज्जडे. कुठं कुठं पळत पळत त्याच्या पाठीमागे गेलं, कुठं तरी झाडात अडकलं. ते दिसतच नव्हतं प्रभू रामचंद्राला. मग प्रभू रामचंद्राने धनुष्याला बांध तसाच धरलेला. परत पुढे दिसलं तर त्या विहिरीच्या आडमध्ये असेल, दिसतच नव्हतं. पुन्हा प्रभू रामचंद्र त्याला हुडकाय पुढे दिसलं की त्या विहिरीच्या आड दिसायचं. विहिरीच्या आड दिसलं तिथून टंदिशी उडी मारून पुढे पळायचं. पुढे पळलं की प्रभू राम त्याच्या पोट्यामागं. पुन्हा काहीतरी असणारे दरी खोरे आल्या की त्याच्यात लपायचं. अशा प्रकारे कुठं दिसायचं कुठं गुप्त व्हायचं असा पाठलाग पण प्रभू रामचंद्राने सोडलाच नाही. पुढे 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 कोठे दिसे कोठे न दिसे कोठे उडे मृग विन्यासे. श्रीराम धावे अति आवेशे बाण सपिच्छ विंदावया. कुठं दिसायचं तर कुठं दिसतच नव्हतं. बघा आड गेलं कशाचं तर दिसत नव्हतं, पण त्याच्या आड बाजूला निघलं की दिसायचं. असं कुठं दिसायचं कुठं गुप्त व्हायचं. कुठनं तरी असं हरणासारखं टुंदिशीवरनं उडी मारायची. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्राला चालून फसवून पुढं 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 हरण निघू लागलेलं आहे. आणि त्याच आवेशाने ज्या आवेशाने ते हरिण पळत त्याच आवेशाने प्रभू रामचंद्राने त्यांच्या पाठीमागा धनुष्याला बांध लावून पळत आहे. देखोडी श्रीरामाचं बाण मृग वेगे सोडी ठिकाण. तया ठाया नाव ठाण सावधान अवधारा. प्रभू राम ते पुढं पळता पळता मागं बघायचं. बाण तसाच लावलेला आहे. जसा प्रभू रामचंद्राच्या बाणाकडे बघत प्रभू रामचंद्राकडे माघारी वळून जिथं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी बघितलं त्या ठिकाणाला त्या गावाची नावं काय काय पडली ती ऐका. प्रथम कुंकुम ठाण मातुळ ठाण नाग ठाण बादाम ठाण पाचवे ते भौम ठाण मृग ठिकाण सोडित. पहिल्यांदा मला कुंकुम ठाण सोडलं, त्याच्यानंतर असणारं मातुळ ठाण सोडलं, नागठाण सोडलं, बादाम ठाण सोडलं आणि पाचवा भौम ठाण. असं गावाची नावं म्हणजे ज्या ठिकाणी ते थांबलं प्रभू रामचंद्र बघितलं तशी गावाची नावं ठेवली गेली. आणि अशा प्रकारचं असणारं हरिणातलं असणारं पुरावा सोडी आजपर्यंत सुद्धा ही गावं पंचवटीच्या शेजारी नाशिकच्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आहेत. असा आपला सोडत हरण कुठं कुठं निघालं. मृग पाप छेदी श्रीराम राव तो छिन्न पाप देह गाव. नेऊर विंदोणी पाडीला पाहाव तो नेऊर गाव तेथे की. मग तिथून पुढे असणार चाललेलं आहे प्रभू रामचंद्र पापाचं छेदन हरण्याच्या कारणावर. म्हणून असणार त्या गावाला छिन्न पाप असं नाव पडलं गेलं. तिथून पुढे असणारा जात असणारा नेऊर म्हणजे असणारा पोटाचा भाग असणारा हरणाचा आहे.
तो असणारा हरणाने बघितलेला पायाचा असणारा पोटऱ्याचा भाग प्रभू रामचंद्राचा त्यांनी बघितला पोटरा. आता कोण दिसलं नसतील त्याला, म्हणून त्याने हळूच बघितलं असं येत करायचं. तर प्रभू रामचंद्राच्या पोटऱ्या दिसल्या असं. ज्या गावात प्रभू रामचंद्राच्या पोटऱ्या दिसल्या त्या असणाऱ्या ठिकाणाला म्हणजे असणारं नेऊरगाव ठेवलं. भाळ छेदिले जिवारे तो भाळ गाव गंगा तीरी, लक्ष्मणा दाव झड करी गिरा गजारी मृग पडिला. मग प्रभू रामचंद्राने बाण सोडला. सोडल्याबरोबर हरणाचं पाप संपलं, म्हणून छिन्न पाप असणार त्या गावाला नाव पडलं. तिथंच प्रभू रामचंद्राचं घोटे त्यांनी बघितलं म्हणून नेऊर गाव पडलं असून सुद्धा असणार तिथं नेऊर गाव आहे. मग त्याच्यानंतर हरिण च्या असणाऱ्या कपाळाला प्रभू रामचंद्राचा बाण लागला. बाण लागल्याबरोबर असणार गंगा नदी गोदावरी नदाच्या तटावर असणार ती गाव आहे. त्या गावाचं नाव आहे भाळगाव. त्या भाळगावच्या ठिकाणी कपाळावर हरणाचा बाण लागला गेला आणि तिथं हरिण पडलं. पडल्याबरोबर 10 लक्ष्मणजी 10 लक्ष्मणजी असा आवाज असणाऱ्या गजराचा मोठा मोठा आवाज त्या हरणाने टाकला. लागता श्रीरामाचा बाण करोडी सप्त पाताळ उड्डाणा, मारीच सांडी निज प्राण पाव लक्ष्मणा मनोनी. प्रभू रामचंद्राचा बाण लागला. बाण लागल्याबरोबर सप्त पाताळाच उड्डाण केल्यासारखं उड्डाण झालं त्या मारीची मामाचं. प्राण सोडणार मरणार तेवढ्यात मोठ्याने आवाज टाकला गेला, लक्ष्मणजी लवकरात लवकर धावून या. मारीच महामाव कर श्रीराम स्वर सारिखा स्वर, करोणी आक्रंदे दुस्तर दीन उत्तर ते ऐका. अतिशय हुबेहूब आवाज काढणारा कपटी राक्षस आहे म्हणजे असणारा तो कृत्रिम आवाज काढला. बनावट आपल्यात काढते का नाही एखाद्या हिरो हिरोईनचा आवाज कसं काढते, नीलपुलीचा आवाज ती तसा हुबेहूब असणारा आवाज प्रभू रामचंद्राचा मारीची मामाने काढला. आणि प्रभू रामचंद्राच्या आवाजात मारीची मामा अतिशय दिन म्हणजे बघा दिन म्हणजे कळलं ना करुण स्वरामध्ये की एखाद्या संकटात माणूस पडल्यानंतर कसा आवाज टाकतो कसा बोलतो तशा प्रकारचा आवाज मारीची मामा टाकू लागले. ऐका. लक्ष्मणा वेगी धाव पाव मिळोनी राक्षस समुदाव, रणी निरोधिले पाव महाभाव धाव वेगी. लक्ष्मणजी पळा 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 लवकर पळा म्हणजे असणाऱ्या सर्व राक्षसांनी मला वेढात टाकलाय, सर्व राक्षसांनी मला वेढात टाकलाय. डबल म्हणजे डबल दोनदा म्हणजे लय राक्षसांनी मला असणारा वेढा टाकलाय. लवकरात लवकर तुम्ही धावून या. तू तव माझा निज सखा रणभूमीचा पाठी राखा, राक्षसी मारिले देखा रणमोचका पाव वेगी. महाबळी महापराक्रमी असणारा शूर असणारा लक्ष्मणजी माझा निज सखा असणारा सोबती असणारे माझे भाऊ असणारे लक्ष्मणजी. एवढंच नाही या रणांगणाच्या ठिकाणचं माझा पाठीराखा असणारे लक्ष्मणजी. आज म्हणजे मी प्रभू रामचंद्र ह्या राक्षसाने मला मारलं लवकर लवकर या पळा पळा लवकर. श्रिया युक्ती आक्रंदोड मृग त्वचा त्याग करुणा, मारीच राक्षस होता जाण घेतला प्राण श्रीराम बाणे. मग अशा प्रकारच्या युक्तीनं आरडलं. बरोबर जे ठरवलं होतं तशा प्रकारचं ते आरडलं. पळा पळा लवकर डबल आपल्याकडून नुसतं पळा म्हणल्यावर येते का माणसं, अहो पळा 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 दोनदा तीनदा म्हणलं की पळतच येते ती. तशा प्रकारचं दोनदा राक्षसाने वेढलं, दोनदा म्हणलं मारलं तेव्हा असा आवाज टाकला, असं युक्तीने आवाज टाकला आणि आपला असणारा ध्येय जी का पालट मारे हरींचं रूप होतं ती ध्येय पालटला गेला आणि देह पालटून मारीची मामा पुढे आपला असणारा प्राण त्याग करून काय करू लागले. ऐका. मृग देह राक्षस देहो स्थूल लिंग कारण देहो, श्रीरामे छेदोनी निसंदेह मारीला पाहो मारीच. कसं मारलं मारीची मामाला प्रभू रामचंद्राने. मृगाचा देह संपवला, हरणाचा देह संपला, त्याला असणारा स्थूल देह म्हणायचं. त्याच्यानंतर असणारा राक्षसाचा देह होता त्याचा
राक्षसाचाही ध्येय संपवला, हरणीचाही ध्येय संपवला, आणि त्यालाच म्हणायचं स्थूल आणि लिंग. त्याच्यात असणारा सूक्ष्म देह असतो, त्या सूक्ष्म देहाचा आपण 10 13 असणार सूक्ष्म देहाला असतात. अशा प्रकारचं स्थूल आणि लिंग देह दोन्हीच्या दोन्ही प्रभू रामचंद्रांनी संपून टाकलेत. मरणे मारिले जन्म सहित, देही विदेही केला घात, माया मारून या समस्त, बाणे अत्यंत सुखी केला. एवढं बाणाने सुख दिलं, त्याचं मरण बी संपून टाकलं, जन्म बी संपून टाकलं. दोन्ही काम एकाच बाणाने करून टाकलं. जन्म मरणाच्या बाहेरच असणार त्याचं मरणच मारून टाकलं प्रभू रामचंद्राने. परत आता हरणीच्या रूपात नाही, राक्षसाच्या रूपात नाही, कोणाच्याच रूपात नाही म्हणले. अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने क्षणात्मल्या बाणाने जियन आणि जन्म आणि मरणाच्या राटगाडग्यातून माझी शिव मला संपून टाकलं, एवढं सुखी केलं. श्रीरामाचा निज बाण ज्यासी लागे तो सौभाग्यपूर्ण, बाण नवे आनंद गण, सुख संपन्न श्रीरामे. जेव्हा प्रभू रामचंद्राचा बाण लागला तो जगाच्या ठिकाणी धन्य, धन्य जगी तोची का हरिरंगीनाचे. धन्य असणार प्रभू रामचंद्राचा ज्याला बाण लागला त्याला. का तर प्रभू रामचंद्राचा बाण हा आनंद देणार आहे, सुख देणार आहे. आनंद अद्वितीय असं असणारे प्रभू रामचंद्र आहेत. त्या प्रभू रामचंद्राचा बाण लागल्याबरोबर सर्वांना आनंद आणि सुख वाटणारा बाण आहे. म्हणून सुख संपन्न होणारा प्रभू रामचंद्राचा बाण आहे. किती सुख संपन्न, किती आनंद आहे. 8 ते 10 थांबा. मग बाण लागल्यावर 8 ते 10 कसं थांबते, नाहीतर किती धावपळीचं जग आहे बघा, किती धावपळीचं जग आहे. कुठं किती करावं काम, उठल्यापासून झोपेसवर किती काम करावं माणसाला कमीच पडते, किती कमावं कमीच पडते. पण प्रभू रामचंद्राचा बाण लागला बस म्हणते किती करायचं, किती कमवायचं. खाली हात आया है खाली हात जाएगा, मुट्ठी बांध के आने वाले मुट्ठी छोड़ के जाना है. असंच आहे, असं लगे लक्षात येतं. पण बाण लागायला पाहिजे, आनंद वाटतो, सुख देणारा प्रभू रामचंद्राचा बाण आहे. नाहीतर सकाळपासून दुःखच आहे. किंवा संसारामध्ये असती सुख तरी का त्या किती संकालिक संसारात सुख असतं तर सगळी संसारात करत बसली असती. पण जे प्रभू रामचंद्राच्या बाणामध्ये सुख आहे, जो काय आनंद आहे, तो आनंद असणारा देणारा प्रभू रामचंद्राचं नामस्मरण रूपी बाण आहे असं ग्रंथकर्ते म्हणतात. स्थूळ देहाते छेदित ते योध्य देखिले बहुत, परी जीवी जीवापणा करी घात, श्री रघुनाथ निज योद्धा. ह्या स्थूळ देहाला संपवणारे अनेक योद्धा बघितले, अनेक संपवतात म्हणले, कुणीही संपवल. पण असणाऱ्या स्थूळ देहालाच नाव जन्म मरण संपवून टाकणारा असा योद्धा कोण असेल तर ते प्रभू रामचंद्र आहेत ग्रंथकर्ते म्हणतात. छेदोनिया भय भय शोक, छेदोनिया द्वंद्व दुःख, श्रीरामे तिथले महासुख, सुखाचे सुख श्रीराम. भय आणि भीती संपून टाकली प्रभू रामचंद्र, दुःखही संपून टाकलं. भीती आहे का नाही, तुम्हाला मला भीती आहे का नाही. कशाची भीती आहे, मरणाची भीती. मरण शब्द न सहाती, मरण शब्द सुद्धा सहन होत नाही, एवढी मरणाची भीती प्रत्येकाला. मग तर उगाच माणसं शिवाय देते, मर किती कडे म्हणते ती, मला म्हणती मर किती कडे झालं, तिथून सुरुवातच. मला मरण शब्द सुद्धा सहन होत नाही, एवढी मरणाची भीती आणि अतिशय दुःख आहे या संसारामध्ये असणार. ही भीती, मरणाची भीती संपवली. शोक म्हणजे दुःख संपून टाकलं. आणि द्वंद्व सगळ्यात मोठं मी तू पण संपून टाकलं. मी राक्षस, मी हरिण, ही जी काय मी तू पण, तू असा मी असा, हे मी तू पण सुद्धा असणारा प्रभू रामचंद्राने संपून टाकला. आणि सर्वांना सुख देणारे आणि आनंद देणारे असे प्रभू रामचंद्रात मारीची मला सुखी केलं. मारी जाणे नेव केला देख, श्रीराम बाणे पावेन सुख, ते रामे तिथले आवश्यक, शत्रु सेवक समपदी. शत्रु सेवक समपदी, समचरण वा विठेवरी, नटकट यावे शुद्ध होऊन जावे. कुठल्याही जाती कुळातला जरी आला तरी त्याला समान पदवी देणारे प्रभू रामचंद्र आहेत बरं का. म्हणून तर समचरण विठेवरी, दोन्ही पाय समानच आहेत. कुणीही आलं तरी, कसलाही आला तरी, भक्ता राखे पायापासून दुर्जनाची संवाद. पण मोक्ष समदोकाला सारखाच आहे, सारखंच देणारे परब्रह्म संपत. भाव वेगळा असा आहे, आपल्याकडे ही वाईट नजरेने बघतोय आणि ही सरळ नजरेने चांगलं बघतोय, हा भेदच नाही. भेदाभेदा मंगळ असणारा प्रभू रामचंद्र समोर सगळ्याला समान पदवी देणारे प्रभू रामचंद्र म्हणले. आणि त्या प्रभू रामचंद्राने असणं प्रभू रामचंद्राचं कसं आहे, सुख देणारे प्रभू रामचंद्र
आनंद देणारे प्रभू रामचंद्र आपण केला नियम चालवितो. आपण फक्त नियम करायचा आहे, चालवायचा हातात त्याचे आहे, लक्षात ठेवायचं. पण आपण नियमच करीत नाही. ते म्हणतो बघा तुमच्या तुम्ही मग बरोबर आहे का, नियम करायला पाहिजे, काही ना काही नियम. सकाळ उठल्यापासून काहीतरी द्यावा, एकच नियम नाही जमत कसलं तांब्यावर पाणी घ्यायचं, तुळशीला वाचायचं, नमस्कार करायचं, झाला. एक कुठला तरी नियम पाहिजे का. पण आपलं नियमच नसतं. तू का म्हणे नियमा वाचून नाही, काही नियमा वाचून काहीच नाही. लक्षात ठेव, राक्षसी प्रवृत्तीचा वारीची मामा आहे, पण त्या राक्षसी प्रवृत्तीच्या वारीची मामाने नियम केला, प्रभू रामचंद्राच्या हातून मारायचं आणि सुखी व्हायचं. राक्षसाला वाटतं पण माणसाला वाटतं ना. शोकांती काय कधी युगातली. पण असं द्या, माणसाच्या गर्दीत माणूस द्या कोणी, माणूस द्या कोणी, माणसं हुडकण्याची प्रयत्न, माणूस हुडकायची वेळ आली. माडीची मामाने नियम केला म्हणून केला नेमा नामा म्हणे केला नेमा चालवितो द्या. नियम केला असणारा नामदेव महाराजांनी चालविला भगवंताने. तशा प्रकारे वारीची मामा मला मी केला नियम पूर्ण केला प्रभू रामचंद्राने, मला सुखी केला, आनंदित केला. आणि अशा प्रकारे असणाऱ्या प्रभू रामचंद्र आपल्या असणाऱ्या भक्तांना, शत्रूला आणि सेवकाला समान बघतात. कुणाला असणारं वाईट, कुणाला चांगलं असं अजिबात करत नाही. सगळ्यांना असणारं चांगलंच. मी तू पण जाऊ दे रे दुरी, एकच गुंगुड पांघरू हरे, मी तू पण बाजूला सरणार असे प्रभू रामचंद्र आहेत. जे सुख भोगिती सनकादिक, ते सुख मारीचा सिद्धी आवश्यक. बाप कृपाळू रघुकुळ टिळक, सुखदायक संग्रामी. सोमले जे असणारे सुख सनत सनंदन सनत कुमार सनकादिक ऋषी जे असणारे सुख भोगतात, ते सुख प्रभू रामचंद्राने इथं वारीची मामाला दिला. असं श्रेष्ठ कृपाळू असणारे प्रभू रामचंद्र आहेत. आणि ह्या रणांगणाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने म्हणले असणारा मारीची मामाला सुखी आणि आनंदित केलं. या परी श्रीरामी आपण मारीच मारिला विंध्वणी बाण, धाव पावगा लक्ष्मण रघुनंदन. याच्यानंतर प्रभू रामचंद्राने धनुष्याला बाण लावला, बाण सोडला, वारीची मामा संपलं. पण संपत असताना वारीची मामाने हाक मारली, धावा लक्ष्मणजी. ही आवाज प्रभू रामचंद्राने ऐकला आणि मनात शंका निर्माण झाली, पाल चुकली शंकेची. मारीचा आक्रंदाची हाक, दुमदुमिले तिन्ही लोक, हे सौमित्र ऐकोणी देखत, येईल आवश्यक धावणी. काय शंका निर्माण झाली मनामध्ये. मारीची मामाने काय हळूच हाक मारली काय, भली मोठे आवाज टाकला, स्वर्गमूर्ती पाताळ तिने झटकात आवाज घुमला गेला त्यांच्या आवाजात. आणि ते आवाज नक्की लक्ष्मणजीच्या कानावर पडला असेल आणि लक्ष्मणजी माझ्या धावण्याला धावून येते अशी शंका निर्माण प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये झाली. धावणे आलिया लक्ष्मण, अनर्थ होईल दारुण, मागे एवढी रावण, सीता हरण करील. सांगा एवढं कळतंय तरी हरणाच्या पाठीमागे त्याला म्हणायचं सोंग नाटक, जगताला दाखवायचे, लौकिक करतायत. अखिलकोटी ब्रह्मांडाचे नाही का, काय करायचं गरज नाही, कर्म कर्तव्यता काहीच नसते. पण जगाला दाखवायचं आपलं कर्तव्य काय, कर्म मनुष्य जन्माला आल्यानंतर कर्तव्य काय, आपलं कर्म काय करायचंय, काय मागावं काय नाही मागावं, काय द्यावं काय घ्यावं काय द्यावं, हे प्रभू रामचंद्र जगताला दाखवत आहेत. प्रभू रामचंद्र म्हणले आता म्हणले हे आवाज लक्ष्मणजी जवळ पोहोचला असेल, लक्ष्मणजी नक्की माझ्या धावण्याला येतील. का आमचं भाऊ भाऊ कसं कमी असणार. लक्ष्मण राम चाले वाटते, लक्ष्मण झाडे काटते नाहीशी बंधू नाहीत कोटे, कुठंच असतं भाऊ भाऊ मध्ये आमच्या प्रेम नाही. माझ्या हाकेला नक्की लक्ष्मणजी धावून येणार आणि माझ्या हाकेला लक्ष्मणजी धावून आला. सीता माऊली पर्णकुटीत एकट्याच पर्णकुटी भलामट अनर्थ होईल. तो राजा रावण येईल आणि सीता माऊलीला पळवून नेईल. जरी लक्ष्मण न येईल तत्वता, तरी त्यासी राहून देईल सीता. किती बोलतोय, बोल बोलिला उत्पातता, अति त्रासता धाडील. काय प्रेम आहे आमच्या भावाभावामध्ये, त्याच्या मनातलं सुद्धा कळलं प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र म्हणले जरी माझ्या धावण्याला लक्ष्मणजी नाही आले तरी तोच आवाज माझ्या पत्नीच्या कानावर पडेल. मग तिला वाटेल आपलं मालक संकटात आहे, आपलं मालक संकटात आहे. आणि आपलं मालक जर संकटात असेल, जर आपल्याच्याने असणार त्यांना संकटात सोडायचा आपल्या हातून प्रयत्न होत नसेल,
तर जे आपली रक्षण करताय, आपलं जे काय असणार, आपल्या सगळ्या बरोबर असणारे जे काय लक्ष्मी म्हणजे त्या लक्ष्मी मंजीला तरी पाठवावं असं त्यांच्या मनात विचार येईल. असं प्रभू रामचंद्र लक्ष्मी मंदिर नाही आले तरी सीता माऊली त्यांना त्यांच्या जवळ राहू देणार नाही. जावा आमचं त्यांनी स्टँडवर गाडीची भेटा नाही, जावा की तेवढे घेऊन या, सारखं डवचावं. तसं सीता माऊली सारखं डवची त्या लक्ष्मी मंजीला, जावा की भाऊजी बघा की काय झालं असेल, जावा की भाऊजी बघा की काय झालं असेल असं बोलून म्हणले सीता माऊली पाठवतील. नाहीच ऐकलं, जावा म्हणून नाहीच उठलं तर काय सीता माऊली बोलते बुद्धीच्या ऐका. हात व मायावी मृग पूर्ण आलक्ष योजिले विंदान धावने आणुनी लक्ष्मण सीताहरण साधावे. बरोबर रामचंद्र म्हणजे काय विंदान केलं, काय लाघव केलं या राक्षसांनी म्हणजे असणार. लक्षात पोहोचलं नाही. प्रभू रामचंद्र सुद्धा म्हणतात लक्षात पोहोचलं नाही. कस काय पोहोचलं ना, मग बाकीच्या वेळेला कसं काय होत सगळं कळतं बरोबर रामचंद्र, तरी सुद्धा काय म्हणतात अलक्ष विंदान केलं. लक्षातच आलं नाही असं विंदान त्यांचं असेल, मारताने हाक मारतेली म्हणून. असे प्रभू रामचंद्र असणारे म्हणू लागले काय लाघव केलं असणार, काय विंधान केलं असणार, हमारी शिवामाने म्हणलं असणार, मायावी मुरुग झाले म्हणले असणार आणि मला हितपर्यंत आणलं आणि धाव लक्ष्मी म्हणजे असा आवाज मी टाकला म्हणले असणार. आता धावण्याला लक्ष्मी म्हणजे धावून येतील, माझ्या हा केसरची लक्ष्मी म्हणजे येतील आणि पाठीमाग सीता माऊलीला पळवून नेतील. ऐसे राक्षसी माया मत आपण जाणून समस्त विलंब करू नये इथं त्वरित रघुनाथ रिघोपाये. अशा प्रकारचं राक्षसांचं कपट कारस्थान आहे. प्रभू रामचंद्रला कळलं म्हणजे मनात आलं. आपण काय म्हणतो ही तिकडं जाते कसं होईल काय होईल, नाही माझ्या मनात चालतं असं होईल म्हणून. हा म्हणतो पण आपण तसं मनात प्रभू रामचंद्राचा आला. या कपटी क्रूर राक्षसांनी कारस्थान आपल्याला बाहेर आणायचं, लक्ष्मी मंदिराला बी धावण्याला धावून बोलवून घ्यायचं आणि माग सीता माऊलीला पळवण्याचा हा त्यांचा डाव आता यशस्वी होणार असं प्रभू रामचंद्राला वाटलं. म्हणून प्रभू रामचंद्र म्हणले हिथं ह्या मारीच मामा मारलं, आपलं हिथं वेळ घालवण्यात मजा नाही, थांबण्यात उशीर करण्यात काही उपयोग नाही. आपण लवकरात लवकर पर्णकुटीच्या ठिकाणी जाऊ, पंचवटीच्या ठिकाणी जाऊ असा विचार प्रभू रामचंद्राने केला. आता एका वाटेने लक्ष्मी मंदिर जातील आणि एका वाटेने प्रभू रामचंद्र जातील. वाचा जवळ आला नाही लक्ष्मण तेव्हा तेथे जावे आपण, विलंब करीताची जाण सीता रावण हारिल. जोपर्यंत लक्ष्मी म्हणजे पर्णकुटी सोडत नाही तोपर्यंत आपण पळतच जायचं, फास्ट जायचं, एवढं फास्ट जायचं, एवढं पळत जायचं की लक्ष्मी म्हणजे पर्णकुटीच्या ठिकाणीच भेट घ्यायची. मग मी चांगला आहे, मी व्यवस्थित आहे हे दाखवायचं लक्ष्मी मंदिराला. असा विचार करत प्रभू रामचंद्र पळत गेलेला आहे. म्हणजे आपण जर इथं उशीर केला तर लक्ष्मी म्हणजे बरोबर येतील, आले की माग पाठीमागे राजा रावण येईल, सीता माऊलीला पळवून नेईल. लक्ष्मण धावने नये उठा उठी तरी था कवी पंचवटी, ऐसे विचारणी पोटी मग जग जेठी निघोपाहे. लक्ष्मी म्हणजे पर्णकुटी सोडत नाहीत तोपर्यंत आपण लवकरात लवकर पर्णकुटीत पोहोचायचं असा जगाच्या ठिकाणी श्रेष्ठ असणाऱ्या प्रभू रामचंद्राने विचार केला आणि पळतच निघाले. एक जनार्दना शरण मारीच श्रीराम मारीच मारिला पूर्ण, धावने धाविले लक्ष्मण कथा विंदान अवधारा. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतात. ह्या अध्यायाच्या ठिकाणी परिपूर्ण मारीच मामा प्रभू रामचंद्राने संपवून टाकला. त्या दिवशी उगा अर्धा कथा हाणला होता, बाणाच्या पिसाऱ्याने सोडला होता, पण आज मात्र त्याला परिपूर्ण संपवून टाकला मारीच मामाला. परत जन्म नाही, परत मरण नाही, असं मारीच मामा संपवून टाकला. आता धावण्याला लक्ष्मी म्हणजे धावून येतील प्रभू रामचंद्राच्या. कसे येतील, काय येतील, कसं कुठं त्यांची असणारी भेट होईल का नाही होईल म्हणजे असणारा आवाज सीता माऊलीच्या कानावर, लक्ष्मी मंजीच्या कानावर त्या मारीच मामा तार डालेला, आज डालेला आवाज उदीच्याला पोहोचेल त्यांच्या कानावर. लय लांब अंतर होतं म्हणजे असं ते जाऊ द्या. मग म्हणले कसा आवाज पोहोचल, कसे निघतील आणि लक्ष्मी मंजी जातील का नाही जातील. बरं जायचं म्हणलं तर सीता माऊली कसा काही वर घेतला आपल्या मालकाला संकटात सोडवण्यासाठी काय म्हणते लक्ष्मी मंदिरा. लक्ष्मी मंदिरानं नाही ऐकलं तर लक्ष्मी मंदिरा काय सीता माऊली बोलतील. अतिशय सुंदर कथा विज्ञान पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका म्हणतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे आरण्य कांडे एका कारटिकाय मारीच कपट मृग वधो नाम चतुर्दश अध्याय. घोडा श्रीकृष्ण अर्पणमस्तु. शुभं भवन्तु. पुंडलिक वरद हरि विठ्ठल.